अनेक दिवसांपासून हा दौरा ठरत होता आणि आज हे पहिलंच वर्ष आहे मंडळाचं. आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी मिळून हे मंडळ स्थापन केलं आहे आणि दर्शन घेण्यासाठी मी बोललो आमदार झाल्यानंतर चांगल्या कामाने गणरायाचं दर्शन घेऊन सुरुवात करावी. रत्नागिरीमध्ये पाऊल टाकल्यानंतर म्हणून पहिलं गणरायाचं दर्शन घेतलं आणि आता बाकी दैनंदिन कार्यक्रमाला सुरू करणार. जिल्हा नियोजन बैठकी काल सिंधुदुर्गात झाली. तिन्ही राणे मोठे साहेब, नितेश साहेब आणि तुम्ही सुद्धा एकाच व्यासपीठावरती होतात. एक वेगळा अनुभव तुमच्यासाठी होता कारण का DPTCमध्ये आम्हाला मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय की जनतेने निवडून दिलं तर ते कामासाठी निवडून दिलं. कुठल्याही इमोशनल फॅक्टरमध्ये न अडकता आम्हाला जनतेने काम करण्यासाठी त्या खुर्चीवर बसवलं आहे. म्हणून काल पण आपण बघितलं असेल जी काय 2-2.5 तास DPTC चालली ती फक्त प्रश्नांवर, उडवाउडवीची उत्तरं चालणार नाही. प्रशासन म्हणून आपली जबाबदारी काय, लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी काय, लोकांशी कसं वागावं, प्रशासनाची आकडेवारी, त्याच्यामध्ये काही गोष्टी ज्या काही दुरुस्त करायच्या होत्या, काही करेक्शन होत्या, त्या सगळ्या आम्ही पत्रकारी होते, पत्रकार मित्र होते, त्यांच्यासमोर मांडायचा प्रयत्न केला. एका चांगल्या वातावरणामध्ये DPTCची पहिली मीटिंग संपन्न झाली. ह्या गोष्टीचा आनंद आहे की माझा भाऊ पालकमंत्री म्हणून त्यांची ही पहिलीच बैठक DPTCची अतिशय उत्तमपणे त्यांनी हाताळली आणि एका मॅच्युअर्ड पालकमंत्र्यासारखी ती मीटिंग हाताळल्यामुळे मी मनापासून त्यांचंही कौतुक करतो. पण जिल्ह्याच्या ह्या पुढच्या वाटचालीमध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल जशी सिंधुदुर्गामध्ये DPTCची बैठक यशस्वी झाली तशीच रत्नागिरीची पण झाली. मी रत्नागिरीच्या DPTCचाही माहिती घेतली. चांगल्या वातावरणामध्ये रत्नागिरीची DPTC पार पडली. मला वाटतं इतिहासामध्ये पहिल्यांदा रत्नागिरीमध्ये प्रारूप आराखडा हा 700 किंवा 860 करोड, बरोबर ना, 860 करोड आणि सिंधुदुर्गाचा प्रारूप आराखडा पहिल्यांदा 400 करोडवर गेला. ह्याचं अभिनंदनच केलं पाहिजे पालकमंत्र्यांचं की हा सगळा पैसा ते जिल्ह्याच्या विकासासाठी लावणार आहेत. साहेब, आज संसदेमध्ये पंतप्रधान उत्तर देणार आहेत, परंतु संजय राऊतांनी असा आरोप केलेला आहे की एखाद्या लग्नाप्रमाणे संसद मोदी भरवत आहे. काय उत्तर असेल? आता मुळात संसद काय असते, कार्यपद्धती काय असते ही एकदा संजय राऊतांना विचारून घ्या. आता एवढे खराब दिवस काय महाराष्ट्रावर आले नाहीत किंवा देशावर आले नाहीत की संसद कशी चालवायची हे संजय राऊतांनी सांगावं. एवढे खराब दिवस महाराष्ट्रावर आणि देशावर आलेले नाहीत. म्हणून जो माणूस तिसऱ्यांदा देशाचा पंतप्रधान होतो, मेजॉरिटीमध्ये होतो, अशा माणसाला संसद कशी चालवायची, एक नॉन इलेक्टेड माणूस, जनतेतून कधी जो निवडून आलेला नाही, जो कधी नगरसेवकाची निवडणूक ज्यांनी लढवलेली नाही, असा माणूस सांगणार. संजय राऊत म्हणजे कर्मदळिद्री माणूस आहे. त्यांच्या विचारातून कधीच काही चांगलं बाहेर पडणार नाही. देशासाठी नाही, महाराष्ट्रासाठी नाही, कोणासाठीच नाही. म्हणून दुसरी काय अपेक्षा नाही. रत्नागिरी जिल्ह्यासाठी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी DPTCच्या माध्यमातून टुरिझमसाठी काही विशेष काही आखणी होणार आहे का? काही बघा, लक्षात घ्या, आपण जर त्या DPTC बैठकांमध्ये आपण उपस्थिती लावली पत्रकार म्हणून तर आणि आपण जो काय आराखडा बघितला त्याच्यामध्ये पर्यटन एक हेड असतंच, त्याची तरतूद करावीच लागते. म्हणून वेगळी तरतूद, त्याच्यामध्ये भरीव तरतूद किती करावी, त्याच्यामध्ये ॲड काय करावं हे त्या पालकमंत्र्यांनी, DPOनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून, जिल्हा परिषद COनी ठरवून करायचं असतं. पण पर्यटन हा हेड प्रत्येक DPTCच्या आराखड्यामध्ये असतो. साहेब, मुख्यमंत्री फडणवीस साहेब वर्षभंगावरती जायला घाबरत आहेत कारण तिथे कामाक्षी देवीचे कापलेले शिंग या ठिकाणी आणून पुरले आहेत शिंदेनी, असा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे. काय बघता, कसं विधानाकडे बघता या सगळ्या गोष्टी? खरं तर मला संजय राऊत ह्या माणसाचीच कीव येते. कुठला विषय कुठे जोडायचा. अहो, ते एका मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबद्दल आपण बोलताय, शासकीय निवासस्थान आहे ते. समन्वय एवढं चांगलं असताना कुठल्या विषय, म्हणजे महाराष्ट्रातले इतर विषय संपलेत का हो? म्हणजे राजकारणी इतके चीप झालेत की त्यांनी ह्या सगळ्या विषयांकडे म्हणजे जादूटोनावर बोलावं आणि तुम्ही ते कव्हर करावं पत्रकार म्हणून. ह्याच्यापेक्षा मोठं केवळीवाणा प्रकार नाही हो महाराष्ट्राला आज कुठल्या गोष्टीची गरज आहे आणि आपण कुठल्या विषयांवर चर्चा करतो आहे.
अहो जिथे UPमध्ये जवळपास 40 करोड लोक कुंभमेळ्यात येऊन जातात, तिकडची आर्थिक व्यवस्था कशी वाढली, आपली महाराष्ट्राची कशी वाढेल, ह्याच्यासाठी राजकारण्यांनी एकत्र आलं पाहिजे, बोललं पाहिजे. हा संजय राऊत जादूटोण्यावर बोलतो काय, म्हणजे मला आश्चर्य वाटतं. असा माणूस म्हणजे नकाशावरच नसेल जगाच्या, एवढा नेगेटिव्ह आणि एवढा फालतू बोलणारा माणूस. आणि माझी विनंती आहे, आपण अशा फालतू माणसाला कव्हर करू नये. कुठला विषय कुठे बोलायचा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजून लागण्याची चिन्ह दिसत नाहीत. काय अंदाज आहे, कधी लागतील काय? मी काय इलेक्शन ऑफिसर नाही, म्हणून तुम्ही इलेक्शन ऑफिसरला तो प्रश्न विचारा, ते योग्य ठरेल. साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत असं कळत आहे. गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा ते अनुपस्थित होते. त्यांनी कारण सांगितलं होतं, पण आज देखील मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीत सुद्धा शिंदे जाणार की नाही अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर मी जसं तुम्हाला सांगितलं, आमच्या महायुतीमध्ये सगळं व्यवस्थित आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपसात बोलून काही गोष्टी ठरवत असतात. ते काय बाहेर तुम्हाला आम्हाला सांगून करत नसतात. म्हणून असं काय नाही आहे की काहीतरी बिघडलं आहे म्हणून अनुपस्थिती आहे. व्यवस्थित सगळं चाललेलं आहे. आणि जर काय कुठे येता आलं नाही, पोचता आलं नाही, ती चर्चा आपसात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करत असतात. अंजली दमानी जे आहेत ते आज पत्रकार परिषद घेणार आहेत आणि धनंजय मुंडे त्यांच्या संदर्भातले काही पुरावे आज सादर करण्यात त्यांनीच दावा केलेला आहे की या पुराव्यांनुसार त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लागेल. त्या सातत्याने पुरावा सादर करतायत. योग्य एजन्सींकडे त्यांनी जर तो पुरावा सादर केला तर एजन्सी त्याच्यावर डिसिजन घेणार आहेत. कोण त्याच्यामध्ये आरोपी असावा नसावा हे एजन्सी करणार, पोलीस यंत्रणा करणार. म्हणून जेवढं पत्रकारांना त्या देत आहेत, माझी अशी खात्री आहे की त्या यंत्रणेलाही देत असतील. यंत्रणा त्याच्यावरती योग्य तो निर्णय घेतील. ओव्हरटेक करण्याच्या वादातून मुंबईमध्ये आज एका विशिष्ट धर्माच्या व्यक्तीनं हेल्मेट मारून एकाचा निर्गुण खून केलेला आहे. काय सांगायला? नाही, विशिष्ट समाजाच्या व्यक्तीने म्हणजे नेमकं कुठल्या समाजाने? नाही, आता नेमकी केस काय ते बघावी लागेल. ते एकदा बघितल्यानंतर कळेल. मला माहीत नव्हती ही बातमी, ही जी शेवटची होती ती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.